यात शिवसेनेकडून शिवाजी पार्क इथल्या बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी आंदोलन करण्यात आलं। काँग्रेसनं जाणीवपूर्वक ठाकरे कुटुंबियांचा आरोप केला असं टीका शिवसेना नेत्यांनी केली आहे। तर बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी पुष्पहार अर्पण करून आंदोलन करण्यात आलेलं आहे। तर शिवसेना उभाठाला देखील टोला लगावला आणि याच कारणास्तव इथे आंदोलन करण्यात येत आहे। काल ते तिकडे दिल्लीला गेले होते आणि इंडिया अलायन्सची बैठक होती, ज्या उद्धव ठाकरेंना युतीमध्ये शिवसेना भाजप युतीमध्ये इतका मान सन्मान होता की त्यांच्या आदेशानुसार सगळं चालायचं आणि मध्यस्थानी असायचे, त्यांची खुर्ची पण वेगळी मध्यस्थानी असायची। त्यांना आता दिल्लीमध्ये जाऊन 5व्या 6व्या रांगेवर बसावं लागतंय आणि असं केविलवाणे असे बसले 3 जण आपण पाहतोय। तिकडे आदित्य ठाकरे आहेत, अन्य पण त्यांचे सहकारी आहे। सकाळचा भोंगा जो आहे ते काय त्यांचा विश्वप्रवक्ते ते सुद्धा तिथे आहेत। म्हणजे काय अवस्था झाली आहे। वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचे विचार सोडल्यानंतर काय आपली गत होऊ शकते हे पाहिलंय आणि म्हणूनच आम्ही आज वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या चरणी नतमस्तक व्हायला आलोय। आतापर्यंत या स्मृतीस्थळावर किती वेळा राहुल गांधी आणि सोनिया गांधी आले हो तुमच्या इथे नतमस्तक व्हायला? एक काळ असा होता की मातोश्रीवर सर्वजण जात होते। अगदी जेव्हा भाजप बरोबर ताई महायुती होती तेव्हा सुद्धा अमित शहा सुद्धा तुम्हाला मातोश्रीवर येऊन भेटत होती। परंतु जेव्हा तुम्ही हिंदुत्व सोडलं त्यानंतर तुमची काय अवस्था झालेली आहे तुम्ही बघा। चोरासारखे उंदरांसारखे कुठेतरी बसून लपून बसला होता असंच दिसत होतं। नरेश मस्केजी आज बोलले की संजय राऊत तिथे भांडी घासत होते, फोटो नाही आहेत पण भांडी घासत होते अशी त्यांना माहिती मिळालेली आहे। आता तुम्ही तिथे बसून सोनिया गांधी आणि राहुल गांधींचीच भांडी घासा, हेच तुमच्या आयुष्यात आहे आणि हेच तुमचं नशीब आहे। पुणेकरांसाठी एक महत्त्वाची बातमी। पुण्यामध्ये पोलीस स्टेशनची संख्या वाढणार असल्याची माहिती मिळते। शहराचा विस्तार पाहता 5 नवीन पोलीस स्टेशन मंजूर करण्यात आले आहेत। तर पुण्यातील कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ही घोषणा केली। त्यामुळे आता पुण्याच्या लोहगाव, लक्ष्मीनगर, नर्हे, येवलेवाडी आणि मांजरीमध्ये हे नवीन पोलीस स्टेशन असणार आहेत। आता पुन्हा पुण्याने 5 पोलीस स्टेशन नव्याने आपल्याला मागितलेले आहेत, ज्याच्यामध्ये लोहगाव, लक्ष्मीनगर, नरे, येवलेवाडी आणि मांजरी असे 5 पोलीस स्टेशन मागितलेले आहेत। आता खरं म्हणजे मी असेल किंवा अजितदादा असतील, पुण्याचं काही आलं की आम्ही नाही म्हणतच नाही, डायरेक्ट होच म्हणतो, त्याच्यामुळे काळजीचं कारण नाही आहे। आता डीजी पण या ठिकाणी आहेत आणि आपले अप्पर मुख्य सचिव गृह हे देखील या ठिकाणी आहेत। त्यामुळे त्यांची मान्यता असं समजून मी घोषणा करून टाकतो की हे 5 पोलीस स्टेशन जे आहेत हे पुण्याला या ठिकाणी आपण निश्चितपणे देऊ आणि त्यामुळे आणि नुसते पोलीस स्टेशन नाही तर त्याच्याकरता आपल्याला किमान 1000 लोकांचा स्टाफ देखील द्यावा लागेल, तर तोही आपल्याला तो मंजूर करावा लागेल। ठाकरेंची शिवसेना अद्यापही दसरा मेळाव्याला पालिकेकडून परवानगी मिळवण्याच्या प्रतीक्षेत आहे। दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर मेळाव्याची परवानगी मिळावी यासाठी उभाटाकडून मुंबई महापालिकेला पत्र देण्यात आलंय। तर शिवसेनेमध्ये 2 गट पडल्यापासून शिवाजी पार्कवरून राजकारण झालं होतं। यानंतर सावध भूमिका घेऊन गेल्या 2 वर्षापासून ठाकरेंच्या शिवसेनेकडून 6 ते 7 महिने अगोदरच पालिकेला अर्ज दिले जातात। यंदाही जानेवारी महिन्यामध्ये पालिकेला पत्र देण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे। तर 2 ऑक्टोबर रोजी दसरा असून दसऱ्याच्या दिवशी ठाकरेंच्या शिवसेनेचा मेळावा पार पडणार आहे। पुढची महत्त्वाची बातमी पाहूयात। ते राहुल गांधींच्या नवी दिल्ली इथल्या निवासस्थानी झालेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये आसन व्यवस्थेवरून एका नवीन वादाला तोंड फुटले। या बैठकीमध्ये पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आमदार आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत हे शेवटच्या रांगेत बसलेले दिसून आले। इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या पुढे 7 रांगा होत्या। यावरून सत्ताधारी शिवसेना आणि भाजपनं उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे। इतर अनेक लहान पक्षांचे नेते उद्धव ठाकरेंच्या पुढे बसले असताना त्यांना मागे स्थान का दिलं असा सवाल शिवसेनेने उपस्थित केला। तर उद्धव ठाकरे यांच्या पुढे तमिळ
सुपरस्टार कमल हसन यांना बसवण्यासाठी स्थान दिलं होतं, मग उद्धव ठाकरे मागे का, असा सवाल देखील शिवसेना खासदार नरेश म्हस्केंनी केलाय. तर शेवटच्या रांगेत स्वाभिमान शोधून दाखवा असा टोला देखील भाजपनं लगावलाय. तर शेवटच्या रांगेत बसण्याच्या वादावर शिवसेना उबाठा खासदार संजय राऊतांनी स्पष्टीकरण दिलंय. टीका करणारे भंपक लोक असून स्क्रीनचा त्रास होत असल्यानं उद्धव ठाकरे मागे बसल्याचं त्यांनी सांगितलंय. तसेच प्रेझेंटेशन नीट दिसावं म्हणून ते मागे बसले असंही संजय राऊत म्हणाले. तर दुसरीकडे फोटो व्हायरल करताना आधी विचार करा असा थेट सल्लाही संजय राऊतांनी दिलाय. दरम्यान राऊतांनी केलेल्या टीकेवर केशव उपाध्याय आणि नरेश म्हस्केंनीही खोचक शब्दात टीका केली आहे. टीका हे भंपक लोक आहेत. आम्ही घरी गेलो आहे, समोर स्क्रीनवरती काही प्रेझेंटेशन होतं. स्क्रीनवरती उद्धवजींना पुढे बसवलं. उद्धवजीचं म्हणणं पडलं की स्क्रीनच्या समोर आपण सिनेमा बघतो तर ते थोडं त्रास होतो पाहताना किंवा नीट दिसत नाही. आम्हाला हे पाठीमागून जाऊन आम्ही सगळेच गेलो पाठीमागे, कमल हसन असतील, अमुक असतील, कारण तो स्क्रीन जो असतो सिनेमाचा, जेव्हा पहिल्या रांगेत जाऊन तुम्ही पाहता, जब आप पहले लाइन में बैठो तो स्क्रीन के साथ आपका जो आई टू आई कनेक्शन होता है उससे आपको तकलीफ होती है देखने में, समझने में. तो हम खुद ही उठकर पीछे चले गए क्योंकि वो अलग जगह थी, वो बैठने की जगह नहीं थी, प्रेजेंटेशन का जगह है, वो प्रेजेंटेशन चल रहा था वहाँ. ये जो फालतू लोग हैं IT सेल वाले, BJP के या किसी के, उनको समझना चाहिए. हिंदुत्व सोडलं, विचारधारा सोडली आणि आता काँग्रेससोबत राहिले. गेल्या 2-3 वर्षामध्ये कधी आठवलंय माननीय बाळासाहेब ठाकरेंना काँग्रेस नेत्यांनी हिंदू हृदय सम्राट म्हटलंय? कधी आठवलंय काँग्रेस नेते बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर जातात? कधी राहुल गांधी सोनिया गांधी मातोश्रीला आल्यात आठवतंय? या सगळ्यांची उत्तरं नाही. शेवटी काय, हिंदुत्व सोडलं, विचारधारा सोडली आणि आता पदरात पडलं काय? शेवटची रांग, अपमानाची शेवटची रांग. तुम्ही त्या प्रेस कॉन्फरन्समधलं एक वाक्य काढा. त्या वाक्यामध्ये ते म्हटलेलं आहे, महत्वाची लोक पुढे बसली होती, ज्येष्ठ नेते पुढे बसली होती. ही जर ओळ त्याच्यामध्ये नसेल तर मी आत्ता तात्काळ माझा खासदारकीचा राजीनामा देईन. हे त्यांची ओळ आहे, महत्वाची लोक, ज्येष्ठ लोक पुढे बसली होती. म्हणजे उद्धवजी महत्वाच्या लोकांमध्ये येत नाहीत, ज्येष्ठ नेत्यांमध्ये येत नाहीत का? आपल्याच प्रेस कॉन्फरन्समध्ये आपण म्हटलंय. तर उद्धव ठाकरेंना मागे बसवण्यात आलं होतं असा आरोप करत शिवसेना खासदार नरेश म्हस्केंनी टोला लगावला होता. यावर म्हस्के हे तर गांडूळ असल्याची टीका खासदार संजय राऊतांनी केली आहे. आता या टीकेला नरेश म्हस्केंनी देखील जोरदार प्रत्युत्तर दिलंय. अरे त्या मस्केला सांग, दुतोंडा गांडुळा, बाळासाहेब ठाकरेंची शिवसेनेच्या नावाची शिवसेना तोडताना तुम्हाला हे दिसलं नाही का? मान अपमान. इथे येऊन चाटुगिरी करता मोदी आणि शहांची महाराष्ट्र, तेव्हा तुम्हाला शिवरायांचा महाराष्ट्र दिसत नाही का? आमचं बघू ना, आमचं बघू घ्या. संजय राऊत हे गांजा राऊत आहेत, भांडी घाशे आहेत. दोन्ही घरचे भांडी घाशे आहेत. पूर्वी पवार साहेबांच्या घरचे भांडी घासायचे, आता राहुल गांधी यांच्या घरचे भांडी घाशे आहेत. तर शेवटच्या रांगेत बसवल्याचा वाद निरर्थक असून हा निव्वळ बालिशपणा असल्याचं खासदार सुप्रिया सुळेंनी स्पष्ट केलंय. तर सुप्रिया सुळे तर आज इथे उद्या तिथे असं करत सर्वांचीच भेट घेत असतात असं म्हणत टोला देखील लगावलाय. हास्यास्पद आहे, अगदीच बालिश आरोप आहे. इन्फॉर्मल गेट टुगेदर होता, कोणी कुठेही बसलं होतं. मग असं म्हणू का, अखिलेश यादव दुसऱ्यात बसले होते आणि प्रोफेसर साहेब पहिल्या रो मध्ये असले, आदरणीय पवार साहेब तिसऱ्या का चौथ्या रो मध्ये. असं काही बसण्याची सिस्टम नव्हती. तो काही प्रोटोकॉलचा कार्यक्रम नव्हता. आम्हाला सहकुटुंब आम्हाला एकत्र जेवण्यासाठी बोलवलं होतं.
त्याच्यामुळे त्याच्यात एक प्रेझेंटेशन होतं, ज्याला जिथे वाटलं तिथे तो बसला. तो काय सरकारी कार्यक्रम नव्हता, तो घरगुती कार्यक्रम होता. तुम्ही महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांना बोलवता आणि त्यांना शेवटच्या रांगेत बसवता. सुप्रिया सुळे पण पुढे बसतात. सुप्रिया सुळेंना काय आहे त्याचं? त्यांना त्यांचं महत्त्व वाढवायचं आहे. त्या नरेंद्र मोदी साहेबांनाही भेटतात, अमित शहांनाही भेटतात आणि राहुल गांधींनाही भेटतात. त्यामुळे त्यात राजकारण काय आहे ते तुम्ही समजून जा, आम्ही सांगायला नको. विविध कारणावर वेगवेगळ्या कारणांवरून ते वेगवेगळ्या जणांना भेटत असतात. त्यामुळे सुप्रिया सुळे काय म्हणतात त्याच्यावरती डिपेंड नसतं. तर उद्धव ठाकरेंना मागे बसवणं हा महाराष्ट्राचा अपमान आहे, अशी टीका मंत्री आशिष शेलार यांनी केली आहे. मला कुठे बसवलं आणि मला का बरोबर घेतलं नाही आणि मी बाजूला का नाही, या सगळ्यावर शहाणपण उद्धवजींनाच आणि त्यांच्या पक्षाला सुचो अशी अपेक्षा आहे. पण मी नक्की हे म्हणेन, उद्धवजी यांना 6व्या रांगेत बसवणं हा काँग्रेसने एका अर्थाने केलेला महाराष्ट्रातल्या मराठी माणसाचा अपमान आहे आणि म्हणून तो अपमान उद्धवजी सहन करू शकतील, पण आमच्या मनामध्ये त्याची वेदना आहे. दरम्यान उद्धव ठाकरेंची अवस्था पिंजरा चित्रपटातील मास्तर सारखी झाली असल्याची टीका खासदार नरेश म्हस्केंनी केली आहे. तर राऊतांना इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये भांडी घासायला लावली होती, असा टोलाही त्यांनी लगावलाय. राहुल गांधींनी त्यांना त्यांच्या घरची भांडी घासायला सांगितली. जोपर्यंत भांडी घासणार नाही तोपर्यंत तुम्हाला बाहेर सोडणार नाही. त्यांनी संजय राऊतांनी भांडी घासली, परंतु अट एकच काळ ठेवली की माझा फोटो काढू नका. आणि त्यानंतर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना घराच्या बाहेर सोडलं. ही परिस्थिती संजय राऊतांनी उद्धव ठाकरे यांच्यावर आणणारी आहे. त्या पिंजरा चित्रपटातील मास्तराची जी अवस्था झाली आहे ती मास्तरांची अवस्था संजय राऊत यांच्यासारख्या भांडी घाशामुळे उद्धव ठाकरे यांच्यावर आलेली आहे. कशी नशिबाने थट्टा आज माझी मांडली, ही उद्धव ठाकरे यांची दशा. संजय राऊत सारख्या गांजा राऊत जे आहेत, मी त्यांना गांजा राऊत म्हणतो, त्यांनी त्या भांडी घाशामुळे उद्धव ठाकरे यांच्यावर आलेली आहे.